नमस्कार. आपण पाहत आहोत बुद्धिमत्ता चाचणी आणि बुद्धिमत्ता चाचणीतील आपण सुरू केला आहे तो आहे घटक क्रमांक 8 आणि घटक क्रमांक 8 मधील आपण उपघटक बघत आहोत 8.2 दिशा. या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत पाहिले नसतील किंवा व्हिडिओला अजून तुम्ही भेट दिली नसेल तर लवकरात लवकर व्हिडिओ पहा. व्हिडिओला चांगल्या प्रकारचा सराव करून घ्या आणि अधिकाधिक सराव हा अधिकाधिक गुण मिळवण्याचा मार्ग आहे हे लक्षात ठेवा. आज पाहूया आपण उपघटक 8.2 दिशा. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही परीक्षेमध्ये बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये अशा प्रकारचे दिशेवर आधारलेले प्रश्न असतात. ज्यावेळी दिशेवर आधारलेले प्रश्न येतात त्यावेळी लक्षात ठेवायचं पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण अशा ज्या दिशा आहेत त्याच्यामध्ये 4 उपदिशा. त्यामध्ये ईशान्य, आग्नेय, वायव्य आणि नैऋत्य. उत्तर, दक्षिण, ईशान्य, पूर्व, आग्नेय, वायव्य, पश्चिम, नैऋत्य अशा प्रकारच्या ह्या दिशा आणि उपदिशा जर तुमच्या लक्षामध्ये असल्या तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हे चांगल्या प्रकारे काढू शकता. यासाठी तुम्हाला दिशांचा थोडासा सराव करणं गरजेचं आहे आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकी प्रश्नाच्या स्वरूपामध्ये आपण बघूया. प्रश्न पहिला, उत्तर व पश्चिम यामधील उपदिशा शोधा. बघूया, आपण लिहून घेऊया. उत्तर व पश्चिम यामधील उत्तर व पश्चिम यामधील उपदिशा शोधा. असा प्रश्न आहे, उपदिशा शोधा. या दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास पाठीमागची दिशा कोणती? या दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास या दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास पाठीमागील दिशा कोणती? पाठीमागील दिशा कोणती? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिशेवर आधारलेला प्रश्न आहे अशा प्रकारचा. आता जर समजा ही वरची उत्तर दिशा असेल तर खालची दक्षिण दिशा आहे. आपल्या उजव्या हाताची नेहमी पूर्व दिशा, डाव्या हाताची पश्चिम दिशा. या दोघांच्या मधल्या उपदिशा ईशान्य, आग्नेय, वायव्य आणि नैऋत्य. आता बघा प्रश्न काय विचारले आपल्याला की उत्तर आणि पश्चिम. आता ही उत्तर आणि पश्चिम या दोघांच्या मधली उपदिशा म्हणजे ही आहे. या दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास पाठीमागची दिशा म्हणजे याच्या पाठीमागची दिशा कोणती यायला लागली? इथं आग्नेय यायला लागली. म्हणजे आता बघा इथं पर्याय मी लिहितो या ठिकाणी म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. पर्याय आग्नेय, वायव्य, आग्नेय, वायव्य. पर्याय 3 ईशान्य आणि पर्याय 4 नैऋत्य. आता बघा सरळ सोपा प्रश्न आहे की उत्तर आणि पश्चिम, हे पश्चिम आहे हे उत्तर आहे, दोघांच्या मधल्या दिशा म्हणजे दोघांच्या मधली म्हणजे ही दिशा आहे. हा दोघांच्या मधली उपदिशेकडे तोंड करून उभं राहिलो आपण इकडे तर पाठीमागे कोणती येईल म्हणजे सोपं आहे. पर्याय क्रमांक 1 आग्नेय, कारण उत्तर आणि पश्चिमच्या मधली जी उपदिशा आहे ती वायव्य आहे आणि वायव्येकडे जर आपण तोंड केलं तर पाठीमागची दिशा येईल आग्नेय. उजव्या हाताची दिशा येईल ही उत्तर, दक्षिण हाताची दिशा येईल इकडची पश्चिम येईल. कारण हा 45 अंक कोण आहे? हा 90 अंशाचा कोण आहे. त्यामुळे दोघांच्या मधली दिशा आलेली आपली वायव्य
आणि वायव्य दिशेच्या विरुद्ध दिशा कोणती आहे? आग्नेय आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण दिशेवर आधारित. कारण दिशेवर आधारित प्रश्न जे परीक्षेला येतात तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला अनेक प्रश्नांचा सराव करणं गरजेचं असतं. बघा दुसरा प्रश्न बघूया. मावळता सूर्य पाहत असलेल्या, दुसरा प्रश्न बघूया. मावळता सूर्य पाहत उभा, मावळता सूर्य पाहत असलेल्या, असलेल्याच आहे, पाहत असलेल्या, पाहत असलेल्या, मावळता सूर्य पाहत असलेल्या अजयच्या मागील दिशा, अजयच्या मागील दिशा. आता अजयच्या पाठीमागची दिशा विचारलेली आहे कोणती? प्रश्नचिन्ह. पर्याय 1 पूर्व, पर्याय 2 पश्चिम, पर्याय 3 उत्तर आणि पर्याय 4 दक्षिण. आता बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता अजय उगवता सूर्याकडे पाहत उभा आहे. पुन्हा एकदा बघा, ही उत्तर दिशा, ही दक्षिण दिशा, आपल्या उजव्या हाताला पूर्व दिशा, डाव्या हाताला पश्चिम दिशा. अजय उगवता सूर्य, सूर्य कुणीकडे उगवतो? पूर्वेकडे. म्हणजे उगवता सूर्य पाहत उभा असलेला अजय हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. मग पूर्वेकडे जर अजयचं तोंड असेल तर पाठीमागची दिशा कोणती? पश्चिम येतील. इकडे ही पश्चिम दिशा. म्हणजे जर अजयचं तोंड पूर्वेला असेल तर त्याची पाठीमागची दिशा येईल पश्चिम दिशा. तर अजयच्या मागीची दिशा कोणती? मग पर्याय क्रमांक 2 येईल. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये आपण दिशेवर आधारित असे प्रश्न कसे सोडवायचे त्याचा सराव करत आहोत. अशा प्रकारे जर आपल्याला विचारलं की पाठीमागची दिशा कोणती तर सरळ त्याच्या पाठीमागची दिशा जी असते ना ती विरुद्ध दिशा कोणती आहे बघायची आणि पाठीमागची दिशा हे उत्तर काढायचे. पुढचा प्रश्न घेऊया. पूर्वेकडे तोंड करून उभा असणारा रमेश पूर्वेकडे तोंड करून उभा असणारा रमेश बघा काटकोनात डावीकडे वळून उभा राहिला. काटकोनात डावीकडे वळून उभा राहिला. वळून उभा राहिला तर त्याच्या मागील दिशा कोणती? तर त्याच्या मागील दिशा कोणती? तर बघा पर्याय बोलून घेऊया आपण. दक्षिण पूर्व, नैऋत्य उत्तर.
दक्षिण पूर्व नैऋत्य 4 उत्तर. आता बघा इकडे रमेश पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. पूर्वेकडे तोंड करून कोण उभा आहे? हा रमेश उभा आहे. काटकोनामध्ये डावीकडे वळून उभा आहे. आता रमेश तू उभा आहे, त्याचं तोंड पूर्वेकडे. आता रमेशची ही उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू आहे. आता रमेश कुठे तोंड करून उभा राहिला? तो वळला डाव्या बाजूकडे, पण हे 90 अंशाच्या कोनामध्ये वळलेला आहे, म्हणजे पूर्ण वळलेला आहे. आता मधल्या दिशेकडे तोंड करून वळलेला आहे. हा 45 अंशाचा कोन घेतला, पण तो 90 अंशाच्या कोनामध्ये वळलाय, म्हणजे काटकोनामध्ये वळला. म्हणजे पर्याय काय झालं बघा, हा डावीकडून वळल्यानंतर त्याचा रमेशातून आला उत्तरेकडे. आणि मग साहजिकच जर त्याचा रमेशातून उत्तरेकडे असेल तर पाठीमागची दिशा कोणती? दक्षिणी, बरोबर. म्हणजे जर उत्तरेकडे तोंड असेल रमेशचं तर त्याच्या पाठीमागची दिशा ही दक्षिण दिशा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपण पाहिलं की रमेश हा या ठिकाणी उभा आहे, तो पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. आता समजा ही पूर्व दिशा आहे, मी रमेश आहे, जर तो पूर्वेकडे असेल तर माझ्या उजव्या हाताला आणि डाव्या हाताला कोणकोणती दिशा येते? पूर्वेकडे जर तोंड करून असेल तर मी पाठीमागे येईल पश्चिम दिशा, उत्तर दिशा आणि दक्षिण दिशेच्या मध्ये. आता मी जर असा डावीकडे वळालो तर माझा तोंड पुढे होईल उत्तरेकडे होईल आणि पाठीमागची दिशा कोणती येईल? मग दक्षिणी, म्हणजे दक्षिण दिशा ही पाठीमागची दिशा येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पाठीमागची दिशा काढलेली आहे. अशा प्रकारे उजव्या डाव्या कोणत्या हाताने जरी वळलो आपण तरी सुद्धा आपल्याला दिशा काढता येते. फक्त त्यासाठी प्रश्नाचा अर्थ मात्र आपल्याला नीट समजून घ्यावा लागेल. जर आपण प्रश्न समजून घेतला तर उत्तर हे आपल्याला सहजपणे काढता येईल. यासाठी मात्र आपल्याला प्रश्न काय म्हणतोय, नेमकी कोणत्या दिशेला वळला आहे, कसा वळला आहे, त्याचं बारकाईने आपल्याला काळजीपूर्वक वाचन करणं भाग आहे. पुढचा प्रश्न बघूया. पश्चिमेकडे तोंड करून उभ्या असणाऱ्या पश्चिमेकडे तोंड करून उभ्या असणाऱ्या शैलेशच्या डाव्या हाताची दिशा कोणती? शैलेशच्या डाव्या हाताची दिशा कोणती? बघा परत पर्याय लिहून घेऊया. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आता पहा प्रश्न काय म्हणतोय की पश्चिमेकडे तोंड करून, तिथे पश्चिम दिशेकडे म्हणजे इकडे तोंड करून आहे, ठीक आहे. इकडची पूर्व आहे, ही उत्तर, ही दक्षिण, ठीक आहे ना. आपण सांगितलं पश्चिमेकडे तोंड करून उभा असणारा शैलेश, म्हणजे शैलेशचे तोंड इकडे पश्चिमेकडे. आता मी शैलेश आहे, बघा तुम्ही का आता इकडं समजा इकडं आपण पाहिलं आपण भौगोलिक दृष्ट्या, इकडं पूर्व आहे, इकडं पश्चिम आहे, इकडं सूर्य उगवतो, इकडं मावळतो.
पश्चिमेकडे तोंड करून उभा असलेला शैलेश. आता समजा मी शैलेश आहे, मला तो पश्चिमेकडे काय विचार इकडे डाव्या हाताची दिशा. हा माझा डावा हात आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. म्हणजे जर मी जर पश्चिमेकडे तोंड करून उभा असेल तर माझ्या उजव्या हाताची दिशा कोणती? उत्तरी. आणि डाव्या हाताची दिशा कोणती? दक्षिणी. म्हणजे शैलेशचं तोंड हे डाव्या हाताच्या दिशेकडे जे आहे ना, किंवा डावा हात जो आहे ना शैलेशचा, तो दक्षिण दिशेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. पुढचा प्रश्न घेऊया. अधिकाधिक सराव हेच या प्रश्नासाठी आवश्यक असतात. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं हे प्रश्न कसे सोडवायचे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जर असे प्रश्न आले परीक्षेमध्ये तर उत्तर आपण कसं काढायचं त्याचं आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्नाच्या मार्फत कळेल. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे, एका घड्याळात 12 वाजल्यापासून 6:30 वाजेपर्यंत एका घड्याळात 12 वाजल्यापासून 6:30 वाजेपर्यंत म्हणजे 6:30 पर्यंत 6:30 मिनिटापर्यंत तेच बिंदू मिनिटापर्यंत. मिनिट काटा किती वेळा? मिनिट काटा किती वेळा पूर्व दिशेकडे तोंड करून फिरला असेल? पूर्व दिशेकडे तोंड करून फिरला असे. बघा पर्याय 5, 6, 7, 8. 5, 6, 7, 8. आता बघा इकडे घड्याळाच्या आधारित प्रश्न आहे. घड्याळामध्ये बघा आता इकडे 12 आहे, इकडे 3 आहे, इकडे 6 आहे आणि इकडे 9 आहे. 12 वाजल्यापासून म्हणजे या ठिकाणी बघा काटा हे 12 वाजले. 12 वाजल्यापासून 6:30 पर्यंत म्हणजे इकडे इनपुट देईल. हे 7, 8, 10, 11, 1, 2, 4, 5. आता बघा 12:15 वाजले म्हणजे एकदा तो पूर्व दिशेकडे तोंड करेल कारण ही दिशा पूर्व आहे, ही पश्चिम आहे. म्हणजे 12:15 वाजता एकदा, मग 1:15 वाजता एकदा, मग 2:15 ला एकदा, मग 3:15 ला एकदा, मग 4:15 वाजता एकदा, मग 5:15 वाजता एकदा आणि 6:15 वाजता एकदा. कारण 6:30 पर्यंत विचार 6:30 पर्यंत. त्यामुळे 6:15 चा शेवटचा काटा पूर्वेकडे तोंड करून फिरलेला असेल. म्हणजे एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, 6दा आणि 7 वेळेस म्हणजे 7 वेळेस हा काटा पूर्वेकडे तोंड करून फिरलेला असेल. म्हणजे हा जो काटा असेल ना, हा काटा
या ठिकाणी या पूर्वेकडे दिशेकडून एका तासाला एकदा, परंतु 12च्या नंतर 12:15 गेला की तो एकदाच होणार आहे. मग 12:15च्या नंतर तासाला एकदा, मग 12:15, 1:15, 1:15, 3:15, 4:15, 5:15 आणि 6:15. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, 6 वेळेस 7 वेळेस, म्हणजे 7 वेळेस हा काटा पूर्वी दिशेकडे तोंड करून फिरलेला असेल. म्हणजे पर्याय क्रमांक येईल आपला 3. पर्याय क्रमांक 3 येईल आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिशेच्या आधाराने घड्याळावर सुद्धा प्रश्न विचारले तरी सुद्धा लक्षात ठेवायचं की यामध्ये दिशा महत्वाची आहे. कारण दिशेवर आधारित प्रश्न जेव्हा विचारतात ना त्यावेळी आपल्याला दिशेचा आधार घेऊनच त्या प्रश्नांची उत्तर काढायला, म्हणून आपण अशा प्रकारे दिशेच्या आधाराने या प्रश्नांची उत्तरं सोडवू शकतो. पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रांनो. सोबतच्या आकृतीमध्ये आधी आकृती आहे बघा, आणि आधी आकृती काढून घेऊया. बघा इथे आहे घर, हे आहे घर, ठीक आहे. घर, हे आहे घर. मग काय पुढे असं इकडे गेले, पुन्हा खाली आले, पुन्हा इकडे गेले, पुन्हा खाली आले, पुन्हा इकडे आले, मग पुन्हा अशी वर आले, पुढे मग पुन्हा इकडे आले आणि इथे लागलेली एक शाळा. अशी एक आकृती आहे. काय होतो प्रश्न मग? सोबतच्या आकृती आपल्याप्रमाणे आम्ही घरापासून शाळेकडे चालत गेला. मग आम्ही घरापासून शाळेपर्यंत चालत गेला. आम्ही घरापासून शाळेपर्यंत चालत गेला तर त्याचे तोंड उत्तरेकडे किती वेळा येईल? तर त्याचे तोंड उत्तरेकडे किती वेळा येईल? किती वेळा उत्तरेकडे येईल बघूया आपण. 1 3 2 4 1 3 2 4 1. बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दिशेच्या आधारे बघा सोडवायचा आहे. सगळे प्रश्न आपले दिशेच्या आधारित आहेत लक्षात घ्या. बघा ही आपली उत्तर दिशा आहे. पाठीमागची दिशा कोणती? मग दक्षिण येईल, बरोबर आहे. ही दिशा पूर्व, इकडची कोणती आहे? मग पश्चिम. आता प्रश्न बघा काय म्हणतोय की आम्ही घरापासून शाळेपर्यंत गेलेला आहे. आम्ही घरापासून शाळेत गेलाय, चालत चालत गेलाय, तर काय झालंय त्याचे तोंड उत्तरेकडे किती वेळा झालं? त्याचं तोंड उत्तरेकडे बघायचं किती वेळा. आता आम्ही सगळे इथून निघाले घरापासून. कोणत्या दिशेकडे चाललाय तो? पूर्वेकडे चाललाय, बरोबर आहे. पूर्व दिशा आहे नाही का आपली, हे बघा इथे. मग आम्ही पुन्हा खाली वळलाय. कोणत्या दिशेकडे तोंड गेलाय त्याचं? दक्षिण है ना. बघा इकडे आम्ही तिथून उभा होता, तो आधी इकडे गेला, मग इकडून इकडे गेला, मग दक्षिणेकडे गेला तो. मग आता काय बघा आम्ही पुन्हा इकडे वळालाय. इकडे म्हणजे कोणीकडे गेलाय? कोणती दिशा इकडे? पूर्व. म्हणजे तो परत पूर्वेकडे वळालाय. पुन्हा तो खालच्या दिशेकडे वळालाय, म्हणजे इकडे वळाला, पुन्हा इकडून खाली, म्हणजे खाली कोणती दिशा? दक्षिण. म्हणजे तो दक्षिणेकडे वळालाय, बरोबर. आता बघा इकडे तो पुन्हा इकडच्या बाजूला वळालाय, डाव्या
दिशा दिली आहे त्याची, ती आली आहे पश्चिम दिशा. म्हणजे आता अमित हा पश्चिमेकडे वळालेला आहे. परत तो वरच्या दिशेकडे वळालाय. वर कोणती दिशा आहे? उत्तर. म्हणजे तो परत उत्तरेकडे वळालाय. पुन्हा तो इकडे डाव्या हाताच्या दिशेकडे वळालाय, म्हणजे पश्चिमेकडे वळालाय. आणि पश्चिमेकडे वळाल्यानंतर त्याला शाळा लागली. शाळेत गेलाय. एवढा तो गेले चालत चालत. प्रश्न काय म्हणतोय, तर त्याचे तोंड उत्तरेकडे किती वेळा आला असेल बघा. त्याचं तोंड आले पूर्वेकडे, मग आले दक्षिणेकडे, पुन्हा पूर्वेकडे आले, पुन्हा दक्षिणेकडे आले, पुन्हा पश्चिमेकडे आले, नंतर उत्तरेकडे आले, पुन्हा पश्चिमेकडे आले. म्हणजे बघा अमितचं तोंड आधी गेलं पूर्वेकडे, पूर्वेकडच्या नंतर तो गेलाय, त्याचं तोंड गेलं दक्षिणेकडे, दक्षिणेकडून त्याचं तोंड कुणीकडे गेले, पुन्हा पूर्वेकडे, पुन्हा पूर्व दिशेकडून अमितचं तोंड कुणीकडे गेलं, पुन्हा दक्षिणेकडे. आता इथं काही बसत नाही, आपण खाली घेऊया. दक्षिणेकडे, दक्षिणेकडून पुन्हा त्याचं तोंड कुणीकडे गेले, पश्चिमेकडे, पश्चिम, पश्चिमेकडून तोंड त्याचं पुन्हा गेले उत्तरेकडे, आणि उत्तरेकडून त्याचं तोंड गेले पुन्हा मग पश्चिमेकडे. आता बघा इकडे विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या वेळेला अमितचं तोंड वेगवेगळ्या दिशेकडे गेले. पूर्वेकडे गेले, मग दक्षिणेकडे गेले. म्हणजे समजा इकडे अमित असेल, आधी पूर्वेकडे गेला, मग दक्षिणेकडे गेलाय, मग पुन्हा पूर्वेकडे गेलाय, पुन्हा दक्षिणेकडे गेलाय, पुन्हा पश्चिमेकडे गेलाय, पुन्हा उत्तरेकडे गेलाय, पुन्हा पश्चिमेकडे गेलाय. बघा पूर्वेकडे गेलाय, दक्षिणेकडे गेलाय, पूर्वेकडे गेलाय, दक्षिणेकडे गेलाय, पश्चिमेकडे गेलाय, उत्तरेकडे गेलाय, पश्चिमेकडे गेलाय, शाळा आहे. अशा प्रकारे अमितचं तोंड उत्तरेला विचारलंय. उत्तरेला अमितचं तोंड फक्त एकदा आलेलं आहे. पूर्वेला बघा दोनदा आले, दक्षिणेला दोनदा आले, पश्चिमेला दोनदा आले. मात्र उत्तरेला अमितचं तोंड फक्त एक वेळेस आलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे विषयाच्या आधारित काढलेलं पर्याय क्रमांक 4. एक वेळा अमितचं तोंड हे उत्तरेकडे आलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आकृती जरी दिली तरी घाबरून जायचं नाही. वाचायचं, अर्थ लावायचा आणि दिशेच्या आधारे त्याला बसवायचं. त्याला दिशेमध्ये मांडायचं. कोणत्या दिशेकडे गेलाय, कुणीकडे वळालाय, डावीकडे गेलाय, उजवीकडे गेलाय, मग डावीकडे कोणती दिशा आहे, उजवीकडे कोणती दिशा आहे, हे आपल्याला दिशा माहिती असल्यामुळे सहज माहिती आपल्याला. अशा प्रकारे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आपण काढतो. त्यामुळे असे प्रश्न आपल्याला सहज सोडवता येतात. पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न असाच घेऊया आपण एखादा आकृतीवर आधारित. अमोल शाळेत जाताना, अमोल शाळेत जाताना, अमोल शाळेत जाताना किती वेळा अमोलचे तोंड पश्चिम दिशेला असेल? किती वेळा अमोलचे तोंड पश्चिम दिशेला असेल? पश्चिम दिशेला असेल. पर्याय 1 2 3 4 5. 2 3 4 5. बघा आता आकृती काढून घेऊया. इथे शाळा आहे. शाळा, शाळेतून असा निघालाय खालच्या दिशेकडे,
पुन्हा इकडे, पुन्हा वर, पुन्हा खाली, पुन्हा इकडे, पुन्हा इकडे, पुन्हा इकडे, पुन्हा इकडे, पुन्हा वर, अजून वर, अजून वर, पुन्हा इकडे आणि इकडे इथं घर, हे घर. आता काय होतं बघा प्रश्न. अमोल शाळेत जाताना किती वेळा अमोलचे तोंड पश्चिम दिशेला आलं असेल. आता तोंड पश्चिम दिशेला आलं असेल बघा. आता आपली आकृती बघा काय, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम दिशा आणि उपदिशा. बघा आता हे घर आहे, इकडे निघालं आपण, कोणत्या दिशेला निघालं, कोणत्या दिशेला चालले आपण आता, इकडची दिशा आहे नाही म्हणजे पश्चिम दिशा, पश्चिमेला निघालं. आता बघा खालच्या दिशेने वळलाय, कोणती दिशा आहे खाली, दक्षिणेकडे वळाले, पुन्हा इकडे वळाले, इकडे कोणती दिशा आहे, पश्चिम, पुन्हा वरच्या दिशेला वळाले, वर कोणती दिशा आली आहे, उत्तर, पुन्हा इकडच्या दिशेला वळाले, कोणती दिशा आहे इकडे, पूर्व, पुन्हा वरच्या साईडची दिशा कोणती आहे, उत्तर, पुन्हा इकडे डावीकडे वळाला तो पूर्व, पुन्हा खाली वळाले खालच्या दिशेने दक्षिण, पुन्हा डाव्या हाताला पूर्व, पुन्हा वर उत्तर आणि पुन्हा इकडच्या बाजूला पश्चिम. एवढ्या वेळेला आपण वेगवेगळ्या दिशेकडे वळले. किती वेळा अमोलचे तोंड पश्चिमेकडे आले, अमोलचं तोंड किती वेळा पश्चिमेला आलेला आहे. बघा आता आकृतीमध्ये काही कुठली का आपलं बघा, पश्चिम, बघा इकडे थोडस. आता इथे बघा ही दिशा आहे ना आपली थोडीशी चुकलेली ती, इकडे कोणती दिशा आहे, पश्चिम आहे, लिहिली आपण पूर्व है ना, इकडं पश्चिम दिशा आहे ना आपली, पश्चिमेकडे इकडे तोंड आहे आणि आपण लिहिले इकडची पूर्व, इकडची पश्चिम आहे. म्हणजे बघा ही इकडची दिशा जी आकृतीची आहे ना ही आहे पूर्व आणि आकृतीची ही दिशा आहे ना ही आहे पश्चिम दिशा. आकृतीची ही दिशा आहे वरची ही आहे उत्तर दिशा आणि आकृतीची दिशा जी आहे ना ही आहे दक्षिण दिशा. म्हणजे ही सगळी जी आकृती अशा प्रकारे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशी वळलेली. मग इकडची दिशा म्हणजे पश्चिम, इकडची म्हणजे दक्षिण, इकडे म्हणजे पश्चिम, इकडे म्हणजे उत्तर, इकडे म्हणजे ही पूर्व, इकडे म्हणजे पुन्हा उत्तर, इकडे म्हणजे पुन्हा पश्चिम, खाली म्हणजे पुन्हा दक्षिण, पुन्हा इकडं पश्चिम, पुन्हा इकडं उत्तर आणि पुन्हा इकडं पश्चिम. अशा प्रकारे एवढ्या वेळेस अमोल हा वेगवेगळ्या दिशांकडे तोंड करून वळालेला आहे. बघूया आपण, एक पश्चिमेला एकदा वळालाय, दोनदा, तीनदा, चारदा आणि 5 वेळेस. म्हणजे 5 वेळेस अमोलचा तोंड हे पश्चिम दिशेत आलेले आहे. प्रश्न आहे पश्चिमेला त्याचं तोंड किती वेळा आले, तर त्याचा पर्याय क्रमांक 4, 5 वेळा. कसं समजलं का?
बघा इकडे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, इकडे पश्चिम, इकडे दक्षिण, इकडे पुन्हा पश्चिम, इकडे पुन्हा उत्तर, इकडे पुन्हा पूर्व, इकडे पुन्हा उत्तर, इकडे पुन्हा पश्चिम, इकडे दिशेला दक्षिण, इकडे पश्चिम, पुन्हा उत्तर, पुन्हा पश्चिम. अशा प्रकारे अमोल आपल्या घरापासून शाळेपर्यंत जाताना 5 वेळा त्याचं जे तोंड आहे ते या दिशेकडे आलेलं आहे, पश्चिम दिशेकडे. म्हणजे पर्याय क्रमांक असेल आपला अचूक 4. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण दिशेवर आधारित शाळेत जात असताना सुद्धा वेगवेगळ्या दिशेला जरी तोंड आलं असलं तरी पूर्वेला कोणतं आहे, पश्चिमेला कोणतं आहे हे जरी काढायचं म्हटलं तरी आपल्याला या आकृत्यांमध्ये दिशांचाच वापर करावा लागतो आणि दिशेच्या आधारे हा प्रश्न सोडवावा लागतो. त्यामुळे दिशा कोणत्या आकृतीमध्ये पूर्वेला कोणती दिशा आहे, पश्चिमेला कोणती आहे हे एकदा आपल्याला कळलं की अशा प्रकारचे कोणताही प्रश्न आकृत्यांमधला आपला जाणार नाही. पुढचा प्रश्न बघूया. बघा, शेत घरापासून पूर्वेला 2 किलोमीटर आहे. शेत घराच्या पूर्वेला 2 किलोमीटर आहे. ठीक आहे, 2 किलोमीटर आहे. मंदिर शेताच्या उत्तरेला 3 किलोमीटर आहे. मंदिर शेताच्या उत्तरेला 3 किलोमीटर आहे. मंदिराच्या पश्चिमेला मंदिराच्या पश्चिमेला 2 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. 2 किलोमीटर शाळा आहे. शाळा आहे. तर शाळा व घर यामधलं अंतर किती? शाळा आहेच तर शाळा व घर यातील अंतर किती? यामधील अंतर किती? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय दिलं आपल्याला? घर दिले. ठीक आहे, घर काढू आपण. घर आहे. ठीक आहे, घराच्या पूर्वेला 2 किलोमीटर शेत आहे. म्हणजे समजा हे 2 किलोमीटर अंतर आहे. ठीक आहे ना. तो इकडे घेऊया आपण आणि पर्याय घेऊन टाकू. पर्याय 4 7 2 3 4 7 2 3. बघा, घेऊया आपलं शेत. घर घेऊया. घर आहे. घराच्या पूर्वेला इकडे दिशा कोणती आहे? बघा, दिशा बघा इकडे. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि इकडे पश्चिम. ही पश्चिम आहे.
बघा घराच्या शेत घराच्या पूर्वेला आहे, हे घर आहे, इथं घराच्या पूर्वेला इथं कुठेतरी इथे शेत आहे, हे 2 किलोमीटर अंतर, 2 किलोमीटर अंतरावर इथं शेत आहे, शेत बघा शेत घराच्या पूर्वेला, शेत घराच्या पूर्वेला 2 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिर शेताच्या उत्तरेला 3 किलोमीटर आहे. म्हणजे समजा इथं आपण मंदिर धरूया 3 किलोमीटर अंतरावर, हे इथे मंदिर 3 किलोमीटर अंतरावर, 3 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. मंदिराच्या पश्चिमेला 2 किलोमीटर अंतरावर, आता हे आता इकडे बघा, इकडे पूर्व, ही आकृतीच्या इकडे पश्चिम, इकडे उत्तर आणि इकडे दक्षिण. मंदिराच्या पश्चिमेला म्हणजे इकडे, मंदिराच्या पश्चिमेला 2 किलोमीटर अंतरावर काय आहे, शाळा, म्हणजे इथं आली शाळा 2 किलोमीटर अंतरावर. तर शाळा व घर, तर विचारलं अंतर कुठले विचारलं आपल्याला, याच्यात अंतर विचारलं दोघांमध्ये, शाळा आणि घरामधलं अंतर किती. बरोबर, आता हे तर इथं 2 किलोमीटर अंतर आहे, म्हणजे काय झालं बरोबर, हे 2 किलोमीटर, हे 2 किलोमीटर, हे 3 किलोमीटर, तर हे किती येईल मग, 3च येईल ना. समोरासमोरच्या बाजूला बघा, हे जर अंतर 2 किलोमीटर, हे 2 किलोमीटर, हे जर 3 असेल तर समोरचं मग हे अंतर किती आहे, 3 किलोमीटर. म्हणजे शाळा आणि घर यामधलं अंतर येईल 3 किलोमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक येईल 4. पर्याय क्रमांक 4 3 किलोमीटर अंतरावर येईल घर आणि शाळा दोघांमधलं अंतर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण आकृतीची मांडणी करायची, दिशेमध्ये बसवायची, पूर्व कुणीकडे, उत्तर कुणीकडे, दक्षिण कुणीकडे आणि उत्तर कुठे, आणि नंतर मग आपण दिशेची मांडणी केल्यानंतर आपल्याला अचूक उत्तर काढता येते. अशा प्रकारे आपल्याला दिशेच्या आधारे अंतर आलेलं आहे 3 किलोमीटर. अशा प्रकारचा अजून एक प्रश्न घेऊया, बघूया आपण त्या प्रश्नामध्ये वेगळं एखादं दिशेवर आधारित प्रश्न आपल्या परीक्षेला विचारतात, त्यामधला कुठल्याही दिशेला कोणताही प्रश्न आपल्याला विचारला तो, त्यामुळे आपण वेगवेगळ्या दिशेच्या आधारे काढलेले प्रश्न सराव करणं गरजेचं आहे. आता पहा, राजेश शाळेपासून घराकडे जात असताना पूर्व दिशेला किती वेळेस, आता आधी आपण काय करूया, एक वेगळा घेऊया प्रश्न. रेखा पूर्वेकडे 10 पावलं जाते, रेखा पूर्वेकडे 10 पावले जाते, नंतर दक्षिणेकडे 15 पावले जाते, नंतर दक्षिणेकडे 15 पावले जाते, परत पश्चिमेकडे 5 पावले जाते, परत पश्चिमेकडे 5 पावले जाते, शेवटी उत्तरेकडे होऊन 15 पावले जाते, शेवटी उत्तरेकडे वळून खाली 15
पावले जाते तर निघालेल्या ठिकाणापासून ती किती पावले दूर आहे तर निघालेल्या ठिकाणापासून ती किती पावले दूर आहे प्रश्नचिन्ह आणि पर्याय 1 25 30 15 5 25 30 15 5 आता पहा दिशा आपल्याला माहिती आहे परत बघा नेहमी उत्तरेला उत्तर दिशा पाठीमागे दक्षिण दिशा उजव्या हाताला पूर्व डाव्या हाताला पश्चिम दिशा आणि या दोघांच्या मध्यात तुम्हाला माहिती आहे इथं ईशान्य आग्नेय वायव्य आणि नैऋत्य पहा आता पहा की एक ठिकाण आहे त्या ठिकाणावरून रेखा निघाली रेखा पूर्वेकडे आता बघा या ठिकाणी रेखा आहे उभी ती गेलेली आहे आता बघा इकडे कुठली दिशा आहे माझ्या उजव्या हाताला कुठली दिशा आहे पूर्व माझ्या डाव्या हाताला पश्चिम आणि इकडे वरची दिशा कुठली राहणार आहे उत्तर आणि इकडे मग कोणती दक्षिण या दिशेमध्ये आकृती बघा रेखा पूर्वेकडे 10 पावलं जातात आता रेखा निघालेली तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पावलं जातात म्हणजे इथं रेखा आलेली आहे 10 पावलं चालू 10 किती 10 हो 10 पावले 10 पावले गेली पुढे आले पूर्वेकडे 10 पावले गेलेली रेखा ठीक आहे पूर्व 10 पावले ठीक आहे अजून काय म्हणतात दक्षिणेकडे वळून 15 दक्षिण कुणीकडे खाली इथून वळाली समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 पावले दक्षिणेकडे हे पूर्वेकडे दक्षिणेकडे नंतर पश्चिमेकडे 15 पावले जाते गेली 15 पावले दक्षिणेकडे आता बा परत पश्चिमेकडे वळून 5 पावले जाते इथून परत ती अशी इकडे पश्चिमेकडे वळेल 5 पावले 5 पावले जाते 5 पावले जाते शेवटी उत्तरेकडे वळून 15 पावले आता उत्तर कुणीकडे इकडे वर आहे म्हणजे इथून 5 पावलं गेली इथपर्यंत 10 झाले असते ना ते गेली तुम्हाला इकडे परत किती पावलं गेली इकडे 15 पावलं गेलेली म्हणजे परत ती आलेली बघायचं शीत आलेली इथे तर हे 15 पावले नाही हे 15 पावलं हे 15 पावले हे 15 पावले म्हणजे रेखा इथं आलेली आता हे अंतर किती आहे हे 10 पावले जाते तर निघालेल्या ठिकाणापासून निघालेले ठिकाण कोणते हे निघालेले ठिकाण इथून रेखा निघालेली तर निघालेल्या ठिकाणापासून ते किती किलोमीटर अंतरावर दूर आहे आता रेखा फक्त इथं आहे आणि हे एवढं अंतर आहे हे एवढं अंतर किती असा प्रश्न आहे आपला थोडा म्हणजे हे बघा रेखा इकडे गेली 10 पावलं इकडे गेली 15 पावलं दक्षिणेकडे पूर्व इकडे 5 पावलं आली ती निघाली होती 10 पावलं 20 पर्यंत आली असती सरळ वर आली असती तर ती तिच्या घरी पोहोचली असती किंवा त्या ठिकाणावर पोहोचली निघाली होती
पण ती अशा पद्धतीने फक्त इथं 5 पावलं घेतली इथपर्यंत. या 5 पावलावर गेलीच नाही ती, इथूनच ती वर वळाली उत्तरेकडे आणि ती पोहोचली 15 पावलावर. म्हणजे हे जे अंतर आहे ना हे असेल 5 पावलं, कारण 5 पावलं अंतर तिने आधीच काढले इकडे आणि 15 पावलं उत्तरेला आली. म्हणजे हे दोघांचं जे अंतर असेल ना निघालेल्या ठिकाणापासून ती 5 पावलं अंतर दूर असली पाहिजे. कारण तिनं पूर्वेकडे 10 पावलं गेली, दक्षिणेकडे 15 गेली, पुन्हा इकडं पश्चिमेकडे 5च पावलं आली. 10 पावलं चालत आली असती तर ती झाली असती आणि पुन्हा 15 जर गेली असती तर मी तर पोहोचली त्या ठिकाणी निघाली ना तिथं पोहोचली असती. पण तिनं 5 पावलं चालले म्हणजे 5 पावलं चालायची शिल्लक राहिली आणि उत्तरेला ती 15 पावलं गेली. म्हणजे उरलेले जे काही पावलं आहेत 15 ती इथं आली, ते उरलेले 5 पावलं ती चालायची नाही. म्हणजे रेखा ही निघालेल्या ठिकाणापासून 5 पावले अंतर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव करा. वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव केल्यावरच तुम्हाला या विषयाच्या आधारे प्रश्न कळतील आणि सराव करून जर तुम्हाला काही अडचण वाटली तर मला कमेंट बॉक्स मध्ये लिहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.